डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, ज्यांनी हा सगळा सोहळा घडवून आणलेला आहे ते कुठे गेले? ते फार घाईत असतात बऱ्याच वेळेला. ते कुलकर्णी साहेब, ज्यांनी माझ्या आधी अत्यंत अप्रतिम असं भाषण केलं आणि माझ्या पुढे फार मोठं संकट निर्माण केलं, त्या डॉक्टर रूपा निचुरे, मराठे साहेब आणि प्रायोगिक रंगभूमीवरती खूप धडपडीने आणि तळमळीने काम करणारे गिरीश पत्के साहेब आणि बरेच लोक इथे आलेले आहेत. मला कल्पना नव्हती एवढे लोक आमची भाषणं ऐकायला येतील असं. कारण काय आहे की मगाशी मनोज राणेंनी जसं सांगितलं की अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे लोक फार रुक्ष असतात, बटबटीत असतात, त्यांना बोलता येत नाही, त्यांना फक्त मोजता येतं. तसंच आहे ते. त्यामुळे भाषण ऐकायला आणि आमच्यासारख्या लोकांचे लोक येतात, ह्याच्याबद्दल मला या कुलकर्णींचे आभार मानायला पाहिजेत. त्यांनी पुस्तक लिहून एक मोठं छान काम केलेलं आहे की ज्याच्यामुळे आमचे भाषण ऐकायला इथे लोक आलेले आहेत. पण तितकंच त्यांनी एक अतिशय वाईट माझ्यासाठी काम केलेलं आहे आता, ते म्हणजे या बाईंच्या नंतर मला बोलायला सांगितलेलं आहे. अहो, त्या काय सुंदर बोलले आहेत, त्याच्या पुढे आता मला बोलण्यासारखं काही नाही आहे. त्यांनी सगळी देशापुढची आव्हानं वगैरे अप्रतिम भाषा वापरून मांडलेली आहे. म्हणजे मला इथे जर बोलायचं झालं तर आता मला पहिलं म्हणजे मराठी येणार नाही, त्यामुळे बरेच इंग्रजी शब्द त्याच्यामध्ये येऊ शकतात. आणखीन यांनी पुस्तक लिहिलेलं आहे मराठी ताऱ्यांवरती, त्यामुळे तिथे आणखीन एक संकेत आहे, तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकत नाही, तुम्हाला या आपल्या भाषेतच बोलायला पाहिजे. पण मी काय तोडका मोडका थोडासा प्रयत्न करणार आहे. उदय कुलकर्णीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या दृष्टीने किती पर्याय उपलब्ध आहेत हे दाखवून दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी जवळजवळ सगळी क्षेत्र ह्याच्यात इन्क्लूड केलेली आहेत. त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडातली माणसं आहेत, कंपनीमध्ये काम करणारी माणसं आहेत, बँकेत काम करणारे लोक आहेत, सगळ्या प्रकारचे. आता कमॉडिटी एक्सचेंज सारखी जी नवीन संधी उपलब्ध झालेली आहे त्यासंबंधी सुद्धा त्यांनी बरेच छान लिहिलेलं आहे. आणि दुसरं असं आहे की हे जे सगळं लिहिलं आहे ते बरंचसं सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि त्यामुळे खरोखरच बऱ्याच जणांना नव्या संधींबद्दल माहिती निर्माण झालेली आहे. तर यासाठी त्यांचे नक्कीच कौतुक करायला पाहिजे. मी जे आता हे सांगणार आहे ते दोन भागात सांगणार आहे. एक म्हणजे पहिलं म्हणजे मी फक्त 10 मिनिटं बोलणार आहे. एक म्हणजे ह्या व्यतिरिक्त माझ्या दृष्टीने जे काय 3-4 पर्याय नवीन उपलब्ध आहेत, 4, तर ते कोणते आहेत आणि त्याच्यासाठी काय आवश्यकता आहे हा एक पार्ट थोडक्यात सांगणार आहे. आणि दुसरं म्हणजे पत्केनी जसं सांगितलं ते माझं अगदी ठाम मत आहे की हा नको हा शब्द डिक्शनरीतून काढून टाकणं आपल्या घरामध्ये जरुरी आहे. तर त्या संदर्भात शेवटी 2-3 मिनिटं मी सांगणार आहे. मी असं का म्हणतोय, मगाशी निचुरे मॅडमनी सांगितलं की पायाभूत सुविधा यांची आपल्या देशाला जरुरी आहे आणि त्यांनी आकडे पण सांगितले की आपल्याला जवळजवळ $500 बिलियन वगैरे खर्च करावे लागणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. आता हे किती खर्च होईल काय मला माहिती नाही, कारण हे जे आकडे आहेत ना हे 3 वर्षापूर्वी काही होते, आता हे 2 वर्षानंतर बदललेत, आता आणखी निराळे आकडे येत आहेत. त्यामुळे ते सारखा तो एक ती बदलती अशी आकडेवारी असते, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण पडू नकोया. पण त्यामुळे आर्थिक क्षेत्रासाठी एक अतिशय सुंदर पर्याय निर्माण झालेला आहे. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये ज्यांना काम करायचं आहे, म्हणजे ज्यांनी ह्याच्यामध्ये पदवी घेतलेली आहे, नॉलेज मिळवलेलं आहे, ज्ञान मिळवलेलं आहे, त्यांच्यासाठी हा एक अत्यंत छान पर्याय, सुंदर पर्याय निर्माण झालेला आहे ह्या क्षेत्रामध्ये काम करण्यात. ह्याच्यात काय काम असतं, आता ह्याच्यामध्ये बऱ्याच खाजगी कंपन्या आलेल्या आहेत. म्हणजे जे काय करतात की रस्ते बांधणी किंवा विमानतळ बांधणं आणि इतर पोर्ट्स बांधणं म्हणा, किंवा आता रेल्वे सुद्धा काही दिवसांनी खाजगी क्षेत्र मालकी दाखवू शकतात त्याच्यावरती.
त्यामुळे सरकारने काय केलं की खाजगी क्षेत्राला ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अशी कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे खाजगी क्षेत्राने आणि सरकारने मिळून या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. तर ह्याच्यासाठी काय आवश्यकता आहे? एक तर त्याच्यामध्ये फायनान्स क्षेत्रामध्ये जे म्हणजे ज्यांनी काय म्हणतात त्याला पदवी घेतलेली आहे त्यांच्यासाठी याच्यामध्ये काय काय पर्याय आहेत. पहिला पर्याय असा आहे की तुम्ही एखादी कंपनी चालू सुद्धा करू शकता. मी रोड डेव्हलप करणार आहे. तुम्ही जर आंध्रामधल्या काही कंपन्या बघितल्या असतील तर या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक बरेचसे आंध्रामधले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. ते सुरुवातीला नुसतं रोड कन्स्ट्रक्शनचं वगैरे काम करायचे. त्याच्यानंतर आता त्यांनी हे ओनरशिपचं काम चालू केलेलं आहे. त्यामुळे कोणीही या क्षेत्रामध्ये थोडंफार काम केलेलं असेल तर ते ह्याच्यात येऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये जी फायनान्सची लोक काम करतील त्यांना 3-4 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे त्यांना मूल्यांकन किंवा व्हॅल्युएशनची कन्सेप्ट फार चांगली माहिती असणं जरुरी आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला सरकारला सांगता की मला या रोडसाठी मला काम करायचं आहे तेव्हा तुम्ही सरकारकडे एक बिड सबमिट करता. ती बिड सबमिट करताना तुम्हाला कळलं पाहिजे की हा रस्ता बांधल्यानंतर ह्याच्यामधनं आपल्याला किती पैसे मिळतील आणि ते मिळाल्यानंतर आम्ही जे पैसे त्याच्यात गुंतवणार आहोत त्याच्यामध्ये किती रिटर्न मिळणार आहे. तर ही माहिती असणं फार अत्यंत जरुरी आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अतिशय जरुरी आहे की तुमच्याकडे नेगोसिएशन स्किल्स फार चांगल्या प्रकारची असली पाहिजेत. नेगोसिएशन स्किल्स म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये की तुम्हाला तुमचे कोणी पार्टनर असतील तर त्यांच्याबरोबर बोलता आलं पाहिजे किंवा तुम्हाला सरकारबरोबर निगोशिएशन करता आलं पाहिजे. इथे प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या परवानग्या लागतात. म्हणजे आता ते म्हणतात की तुम्ही खाजगी क्षेत्राने ह्याच्यात काम करावं पण अजूनही त्याच्यासाठी अनंत प्रकारच्या परवानग्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, स्टेट गव्हर्नमेंटकडनं, म्युन्सिपाल्टीकडनं, अनेक लोकांकडनं अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. तर त्याच्यासाठी या परवानग्यांसाठी तुम्हाला एक म्हणजे पेशन्स पाहिजे. सरकारकडे जाऊन ॲप्लिकेशन गेल्यानंतर तुम्हाला परवानगी मिळवणं आणि त्याच्याबरोबर बोलता आलं पाहिजे तुमच्याशी. तिसरी ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला मार्केट्सची माहिती चांगली असली पाहिजे की ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं स्ट्रक्चरिंग करता आलं पाहिजे. इथे तुमची फायनान्सची स्किल अतिशय उपयोगी येऊ शकतात. स्ट्रक्चरिंग म्हणजे तुम्ही ह्याचा डेट इक्विटी रेशो किती असावा किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही किती भांडवल घालावं, किती तुम्ही बॉरो करावं, ह्या कंपन्या तुम्ही केव्हा मार्केटमध्ये लिस्ट कराव्या वगैरे वगैरे वगैरे. ते ह्या सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला असणं जरुरी आहे. तुम्हाला या गोष्टीबद्दल जर आवड असेल तर तुम्ही अवश्य या क्षेत्राची आणखीन माहिती करून घ्या. एक गोष्ट मात्र नक्की आहे की जरी तुम्ही फायनान्सचे पदाधिकारी असलात तरी ह्या क्षेत्राची माहिती करून घेणं जरुरी आहे. म्हणजे हा धंदा काय आहे आणि हे सगळ्याच बाबतीत लागू आहे की तुम्ही कुठल्याही याच्यात फायनान्शियल क्षेत्रामध्ये काम करत असलात तरी हा मूळ बिझनेस काय आहे ह्याची माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. तसंच ह्याचंच हे आहे की आता एअरपोर्ट जर तुम्ही घेत असलात सरकारकडनं तर तो एअरपोर्ट कसा चालतो, त्याच्यातून कुठून कुठे काय कसे प्रॉफिट होऊ शकतो किंवा तुम्हाला तिथले रिअल इस्टेट कशी विकता येईल, काय रेटने विकता येईल ह्याचं सगळ्याचं ज्ञान असणं जरुरी आहे. पण हा एक अतिशय जबरदस्त चॅलेंजिंग असा पर्याय फायनान्सच्या लोकांसाठी निर्माण झालेला आहे. दुसरा पर्याय असा आहे, पर्याय म्हणण्यापेक्षा ते क्षेत्र असं आहे की ज्याच्याकडे फारसे कोणी जात नाही. मला माहिती नाही, माझे अतिशय ज्येष्ठ स्नेही साळुंके साहेब इथे बसलेले आहेत, ते सांगू शकतील. परंतु या लिबरलायझेशन नंतर आपल्याकडे 27 कंपन्या लाईफ इन्शुरन्स क्षेत्रात काम करतात आणि जवळजवळ 15 ते 20 प्रॉपर्टी आणि जनरल इन्शुरन्समध्ये काम करतात. आता इन्शुरन्स हा जो बिझनेस आहे तो थोडा स्पेशलाइज बिझनेस आहे. त्याची माहिती करून घेणं आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारची कामं करता येण्यासारखी आहेत आता इन्शुरन्समध्ये आणि त्याला खूप डिमांडही आहे की या ज्या नवीन कंपन्या येत आहेत त्यांना कॉम्पिटंट माणसांची अत्यंत जरुरी आहे. आणि त्याच्यामध्ये साळुंके साहेब ॲक्च्युरिस्ट आहेत. मला माहिती नाही या ॲक्च्युरिस्ट क्षेत्राकडे फारसे लोक आता वळतात की नाही, पण ॲक्च्युरिस्ट हा एक पर्याय आहे. त्या व्यतिरिक्त आणखीनही इतर इन्शुरन्स क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अनेक संधी सध्या उपलब्ध झालेल्या आहेत प्रायव्हेटायझेशनमुळे. आणि या नवीन कंपन्या ज्या भारतामध्ये येत आहेत त्यांना तर त्याच्यासाठी थोडीशी त्या इन्शुरन्स क्षेत्राची माहिती करून घेतली पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. नंतर प्रीमियम आणि
ते कसे चार्ज करावेत वगैरे, म्हणजे संपूर्ण क्षेत्राची माहिती करून घ्यावी. थोडंसं स्पेशलाइज नॉलेज इन्शुरन्स क्षेत्रा संबंधी मिळवावं आणि नंतर इथे खूप चांगल्या संधी लोकांसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. तिसरा एक छान पर्याय आहे, तिसरी एक नवीन संधी आहे की जो ह्याच्यात इन्क्लूड नाही आहे केलेला पुस्तकामध्ये, पण ह्या व्यक्ती तुम्हाला सगळीकडे फिरताना दिसतात आजकाल. तुम्ही कुठल्याही कंपनीचे रिझल्ट्स अनाऊन्स झाले की त्यांची एक अनालिस्ट मीट म्हणून असते आणि ती अनालिस्ट मीटमध्ये माझ्याकडे प्रत्येक वेळेला 100 कार्ड येतात अनालिस्ट मीटला. प्रत्येक वेळेला मी सांगतो, तो माणूस सांगतो मी JP मॉर्गनमध्ये काम करतो, मागच्या वेळेला कुठेतरी दुसरीकडे होता, नंतर सांगतो मी HDFC बँकेत HDFC मध्ये आहे, नंतर दुसरीकडे होता. हे सगळीकडे फार फिरणारे लोक आहेत आणि ते स्वतःला अनालिस्ट असं समजून घेतात. म्हणजे ते सांगतात की मला बँकिंग क्षेत्राचं मला स्पेशलाइज नॉलेज आहे, मला इन्शुरन्सचं स्पेशलाइज नॉलेज आहे. हे सगळे तरुण लोक आहेत, म्हणजे जवळजवळ 4-5 वर्षाचा फार ते त्यांना एक्सपिरियन्स असेल, कारण ही सगळी कन्सेप्टच भारतामध्ये नवीन आहे. अनालिस्ट किंवा रिसर्च ही कन्सेप्ट फार नवीन आहे. पण ज्यांना खरोखर रिसर्चची आवड आहे, ज्यांना खरोखर अनालिस्ट होण्याची आवड आहे, म्हणजे काय की एखाद्या क्षेत्राची संपूर्ण माहिती मिळवणं, त्याच्यामध्ये कोण कोण काम करतं त्या कॉम्पिटिटर्सची माहिती मिळवणं, जगामध्ये या क्षेत्रात काय चालू आहे याची माहिती मिळवणं, नंतर एखाद्या कंपनीचं त्या क्षेत्रामधलं रँकिंग काय आहे, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे या संबंधी अतिशय सखोल अभ्यास करून त्याचा खरोखर सुंदर रिसर्च रिपोर्ट मिळवणं हे अतिशय स्किलफुल काम आहे, ते सोपं काम नाही आहे. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, हे उदाहरणच आहे अगदी, की आता टेलिव्हिजन चॅनल्सवरती सुद्धा क्वार्टरली रिझल्ट्स आल्यानंतर इंटरव्ह्यूज होतात आणि तिथेही त्यांचे अॅनालिस्ट आहेत आणि ते फार हुशार लोक अॅनालिस्ट आहेत. तर गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी असाच एक इंटरव्ह्यू चालला होता, कुठल्या चॅनलचा होता माझ्या लक्षात नाही. तर त्या बाईंनी मला विचारलं की मी म्हटलं की आमच्या सेल्समध्ये एवढी वाढ झाली आहे, आमच्या प्रॉफिटमध्ये एवढी वाढ झाली आहे, अमकं तमकं वगैरे. आणि नंतर ती म्हणते पण तुमच्या प्रॉफिटमध्ये गेल्या क्वार्टरपेक्षा ह्या क्वार्टरमध्ये फारशी वाढ झालेली नाही आहे. मग मी तिला विचारलं तुला या क्षेत्राबद्दल काय माहिती आहे? आम्ही प्रोजेक्ट्सचं काम करतो, आम्ही IT कंपनी नाही आहे. ही जी कन्सेप्ट आहे क्वार्टर टू क्वार्टर इन्क्रीज फ्रॉम प्रॉफिट, गेल्या क्वार्टरपेक्षा ह्या क्वार्टरमध्ये काय इन्क्रीज, मी हे डिटेल्समध्ये सांगण्याचे कारण असं आहे की जर तुम्हाला अॅनालिस्ट बनायचं असेल तर खरोखर त्या क्षेत्राची माहिती, तो धंदा काय आहे. प्रोजेक्टचा धंदा असा आहे की तुम्ही 2 वर्षांनी तो प्रोजेक्ट कंप्लीट करता आणि तो ज्याचं जसं कम्प्लिशन होत जाईल तसं त्याचं सेल्स आणि प्रॉफिट्स तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे त्याची जर माहिती नसेल तर तुम्ही असे प्रश्न विचारता आणि मग त्याचा रिपोर्ट त्याच प्रकारे बनवला जातो. तर हा एक फार चांगला पर्याय आहे की त्याच्यानंतर तुम्ही ग्लोबल रिसर्च अनालिस्ट पण बनू शकता आणि त्याला खूप चांगली डिमांड आहे. फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये क्वालिटीची आवश्यकता आहे, स्किलची आवश्यकता आहे, खूप खोलात जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे आणि तशी आवड पाहिजे की मला रिसर्चची आवड आहे, मला अनालिसिस करण्याची आवड आहे. तसं जर असेल तर हे क्षेत्र अप्रतिम क्षेत्र आहे माझ्या दृष्टीने. ज्यांना तिथेही पुन्हा तुम्हाला ही स्किल्स आहेच की व्हॅल्युएशन म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे काय, त्याचा व्हॅल्युएशनशी काय संबंध आहे, नंतर बिझनेसमध्ये काय काय पिक्युलिअरिटीज आहेत, ह्या सगळ्याचा अभ्यास करणं तिथे अतिशय जरुरी आहे. चौथा आणि शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ते फायनान्स क्षेत्राशी संबंधित नाही आहे, पण तोच पर्याय मी सांगणार आहे की तुम्ही जरी सुरुवातीला फायनान्समध्ये काम करत असला किंवा तुम्हाला त्याच्यात स्पेशलायझेशन जरी असलं तरी असा विचार करण्याची काही जरूर नाही की मी इथे CFO होणार आहे या कंपनीचा किंवा मी इथे या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहे, असा विचार करण्याची जरूर नाही आहे. जर तुमची महत्वाकांक्षा असेल की मला खरोखर ही कंपनी चालवायची आहे किंवा मी या कंपनीचा चीफ एक्झिक्युटिव्ह होणार आहे तर तुम्हाला सगळे पर्याय उपलब्ध आहेत. मग तुम्ही रिस्ट्रिक्ट करू नये की मी आता तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की आमच्याकडे ट्रेजरीमध्ये, मगाशी ट्रेजरीचा उल्लेख झाला म्हणून सांगतो, काम करणारी मुलं येतात आणि त्यांना तिथेच काम करायचं असतं. म्हणजे ते म्हणतात तुम्ही जर त्यांना अकाउंट्समध्ये काम करायला पाठवलं तर ते जाणार नाहीत. चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत किंवा MBA मुलं आहेत, नाही ते फार वृक्ष काम आहे. माझ्या दृष्टीने सध्या अकाउंटिंग या फील्डमध्ये इतकं जबरदस्त चॅलेंजिंग काम आहे कारण तिथे इतके बदल होत आहेत की ज्याच्यामुळे
जबरदस्त चांगल्या लोकांची आवश्यकता आहे, पण ते मला तिथे जायचं नाही, मला इथेच काम करायचं आहे. तेव्हा असं जर तुम्ही कक्षा एवढ्याच ठेवल्या की मी माझ्या फक्त ट्रेझरीमध्ये काम करणार आणि इन्व्हेस्टमेंट करणार, पैसे रेज करणार वगैरे वगैरे, आणि इथे जाणार नाही आणि तिथे जाणार नाही, तर मग तुम्ही चीफ एक्झिक्युटिव्ह नाही बनू शकणार. तर माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की तुमच्या पुढे स्काय इज द लिमिट. मुलांपुढे खरोखर कॉम्पिटंट मुलं असतील तर त्यांच्या पुढे स्काय इज द लिमिट. म्हणजे त्यांनी असं म्हणायचं नाही की मी फक्त फायनान्स या क्षेत्रात काम करणार आहे, माझं होरायझन खूप मोठं आहे, मला पुष्कळ पुढे जायचं आहे, हा विचार करून काम करण्याची जरुरी आहे. आणि म्हणून मी आता त्या दुसऱ्या पार्टकडे वळतो की नको म्हणू नये. का म्हणू नये नको? कारण बऱ्याच फॅमिलीजमध्ये मी असं बघितलेलं आहे की ह्या मुला आता अलीकडे थोडं थोडं बदलत आहे, पण मुंबईवरून बंगलोरला जायचं नको नको नको, मुंबईवरून कलकत्त्याला जायचं नको नको नको, असं बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला पाय ओढण्याची थोडीफार वृत्ती आहे. कधी कधी असं होतं की काही बऱ्याच फॅमिलीमध्ये असंही होण्याची शक्यता आहे की एखाद्या मुलाने सांगितलं की मला आता हे ते सांगतायत की तू आता HR डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर कर. नको, तुझं काय, तुला काय त्यातलं कळतंय? म्हणजे जर तुमची महत्वाकांक्षा असेल, नंतर तुमचा गोल पूर्णपणे ठरलेला असेल की मला चीफ एक्झिक्युटिव्ह व्हायचं आहे, मला नंबर 1 व्हायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं अतिशय जरुरी आहे. आपले ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आणि आपण त्या ध्येयाला अनुसरून पुढे 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 जात राहणं अत्यंत आवश्यक आहे. मग तिथे चिकाटी आहे, खूप काम करायला पाहिजे, ह्याच्याबद्दल शंकाच नाही आहे माझ्या मनामध्ये. आणि त्याच्यामध्ये फॅमिलीचा कॉम्प्रोमाइज होतो, बऱ्याच गोष्टी होतात, पण ह्या दोन्ही गोष्टी सांभाळून तुम्ही जर ध्येयाकडे बघितलं तर तुम्हाला ते सहज शक्य आहे. पण आपल्याला कुठे जायचं आहे हे मात्र नक्की ठरलेलं असलं पाहिजे. तो पार्ट जर ठरलेला असेल आणि तिथे जाण्यासाठी मधल्या या स्टेप्स आपल्याला पुढे आता पार करायच्या आहेत की मी सध्या मला इथे जायचं आहे, पण मी सध्या इथे आहे आणि ह्या सगळ्या मधल्या स्टेप्स, गॅप्स मला ब्रिज करायचे आहेत, असं जर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्हली तुम्ही विचार केला तर कुठल्याही प्रकारची तुम्हाला ही येणार नाही, संकट येणार नाही. मला मगाशी निचुरे मॅडमने सांगितलं, मला पूर्ण विश्वास आहे की भारत, इंडिया will be an extremely important country in the world. It is ते अतिशय पॉवरफुल अशी कंट्री होणार आहे. आणि त्यामुळे आणि मुख्य आपला ॲडव्हान्टेज तो डेमोक्रॅटिक डिव्हिडंड त्या म्हणाल्या की आपल्याकडे यंग पॉप्युलेशन खूप चांगली आहे. तर या यंग पॉप्युलेशनला त्यांना काहीतरी स्फुल्लिंग मिळालं पाहिजे की त्यांना असं कोणीतरी सांगायला पाहिजे की बाबा तुझे ध्येय तिथे आहेत, तू काय असा विचार करतोयस की मी एवढंच करीन, मी एवढंच करीन, मी एवढंच करीन. असा जर विचार करायला लागला तर ती जी मधली पॉप्युलेशन आहे त्यांना खूप काहीतरी देशासाठी करण्याची त्यांची वृत्ती निर्माण होईल. शेवटी संपवण्यापूर्वी मी एक माझा छोटासा अनुभव सांगतो, आणखीन संपवतो. मी जेव्हा BCom झालो, मी एका मध्यमवर्गीय, गिरगावातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहे. मी जेव्हा BCom झालो त्यावेळेला घरामध्ये आमच्या चर्चा चालू होती. अनफॉर्च्युनेटली माझे आई वडील त्याच्यात आधीच गेलेले होते, त्याचा काही इथे संबंध नाही आहे, पण माझे भाऊ वगैरे होते. आणि कोण म्हणालं त्यालाही महत्त्व नाही, पण कोणीतरी फॅमिलीमधलं म्हणालं, बा झाला आता ग्रॅज्युएट ना, आता तू स्टेनोग्राफीला जा, आणखीन त्याच्यानंतर कुठेतरी आपण बघू, कुठेतरी नोकरी नक्की मिळेल, आता स्टेनोग्राफीला खूप स्कोप आहे, त्यामुळे तू आपला स्टेनोग्राफीच्या क्लासला जा. आणि खरोखरच मी स्टेनोग्राफीच्या क्लासला जाण्याचा विचार करत होतो. कोणीतरी मला भेटलं, आता त्याचाही काही संबंध नाही आहे इथे, आणखीन मला सांगितलं, अरे हे तू काय करतोयस, ही काय तुझी दिशा आहे का, तू आत्ता फक्त 1-2 वर्षाचा विचार करतोयस का की बाबा आता मला माझ्या फॅमिलीला सपोर्ट करणं जरुरी आहे. खरं असेलही, पण तू ते करूनही काहीतरी पुढे बघण्याचा विचार कर ना, पुढे जाण्याचा विचार कर ना, स्टेनोग्राफी करून काय मिळणार आहे, असं कोणीतरी माझ्या कानात कुजबुजलं. आणि नंतर जवळजवळ 15-20 दिवस, 1-1.5 महिना मी त्याचा विचार करत होतो. त्यानंतर लकीली कॉलेजमधले माझे मित्र फारच चांगले होते. त्या सगळ्या मुलांनी आधीच चार्टर्ड अकाउंटंटसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि कुठल्या कुठल्या चांगल्या फर्ममध्ये, आर्थर अँडरसन सारख्या वगैरे फर्ममध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. मला त्या चार्टर्ड अकाउंटन्सी या प्रोफेशनबद्दल सुद्धा काहीही माहिती नव्हती, कारण विचारच केलेला नव्हता., की काय असू शकेल ह्याच्या पुढे. BCom झाल्यानंतर 3 महिने मी त्या कंपनीमध्ये काम केलं. 3 महिने मी त्या कंपनीमध्ये काम केलं. आणि त्यानंतर माझे लकीली कॉलेजमधले माझे मित्र फारच चांगले होते. त्या सगळ्या मुलांनी आधीच चार्टर्ड अकाउंटंटसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि कुठल्या कुठल्या चांगल्या फर्ममध्ये, आर्थर अँडरसन सारख्या वगैरे फर्ममध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. मला त्या चार्टर्ड अकाउंटन्सी या प्रोफेशनबद्दल सुद्धा काहीही माहिती नव्हती, कारण विचारच केलेला नव्हता, की काय असू शकेल ह्याच्या पुढे.
कुठेतरी बँकेमध्ये किंवा कुठेतरी क्लेरिकल काम करावं असाच ते अपब्रिंगिंग म्हणा किंवा अशा प्रकारे विचार करण्याची वृत्ती माझी पण होती. मी कोणाला इतरांना दोष देत नाहीये त्याच्यामध्ये. पण कोणीतरी कानात कुजबुजलं आणि त्याचा खूप जबरदस्त परिणाम माझ्यावरती झाला. आणि त्यानंतर मग मात्र कायम एक गोष्ट लक्षात ठेवली. एवढंही मी तुम्हाला सांगतो की मी लार्सन टोब्रोमध्ये मी लागलो तेव्हा मी बोर्डावर जाईन वगैरे असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती की चांगलं काम करत राहायचं, खूप काम करत राहायचं, क्वालिटी द्यायची, आपली व्हॅल्यू सिस्टीम कुठेही कॉम्प्रोमाइज करायची नाही आणि पुढे जायचं. आपल्याला मागे वळायचं नाही. आता ह्याच्या हा विचार फक्त एक कायम डोक्यामध्ये माझ्या होता. मी हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की बऱ्याच मुलांना माझ्यासारख्याच दिशाच कळत नाही आणि तशी जर दिशा कळली नाही तर खूप त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. तेव्हा घरातल्या आईवडिलांनी, आजूबाजूच्या लोकांनी आणि त्या मुलामुलींनी सुद्धा ही दिशा ठरवणं अतिशय जरुरी आहे. नाहीतर ॲनालिस्ट होण्याच्या ऐवजी, रिसर्च ॲनालिस्ट होण्याच्या ऐवजी तुम्ही कुठल्या तरी BPO कंपनीमध्ये कोडिंगचं काम करायला लागाल. तुम्हाला ते करायचं आहे का हे करायचं आहे ह्याचा विचार प्रत्येक मुलांनी करायला पाहिजे आणि त्याच्या घरातल्या लोकांनी सुद्धा याच्यावरती सतत चर्चा करणं अतिशय जरुरी आहे. धन्यवाद.